रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप पाहता पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता सुख जाले साजनी सुख जाले साजनी 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 विठ्ठल बरवा बरवा विठ्ठल बरवा सुख Hare
विठ्ठल बरमा हा विठ्ठल बरमा विठ्ठल
Krishna Hare Ram Krishna Hare Ram Krishna Hare Ram Jai Jai Ram Jai Jai Ram मना जपे राम राम मना जपे राम राम मना जपे राम राम से काम मना जपे राम राम मना बस राम राम हरि हे रामा मना जपे राम राम मना जपे राम राम मना जपे राम राम हरि हे मना जपे राम राम मना जपे राम राम मना बस राम राम हरि लागो हाची चंदा हाची चंदा लागो हाची चंदा हाची लागो हाची चंदा मना गोविंद गोविंद मना गोविंद गोविंद मना गोविंद गोविंद हाथी हाथी चंद मना गोविंद गोविंद मना गोविंद गोविंद मना गोविंद गोविंद मणि माना मज भीक द्यावी दिना मज भीक द्यावी दिना तुका म्हणे मना मज भीक द्यावी दिना तुका मज भीक द्यावी मना मज भीक द्यावी मज भीक द्यावी मना लागो हाची चंद लागो हाची चंद हाची चंद मना गोविंद गोविंद मना गोविंद गोविंद लगो हाची चंद मना गोविंद गोविंद हाची चंद मना गोविंद 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 मना गोविंद गोविंद विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा चला व्यक्त करायला
Hey
मना 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 सर्वांनी टाळी वाजवा, भजन करा, बोला बोला भजन करा, मायबा सर्वांनी बोला
करी हेची काम मना जपे राम राम करी हेची काम मना जपे राम राम लागो हाची छंद मना गोविंद गोविंद तुका म्हणी मना माझा भीक द्यावी दिना लागो आची छंद मना गोविंद गोविंद समचरण सरोजम चंद्रनीलांबुदाभम शवननिहित पाणिं मंडनं मंडनाना तरुण तुलसीमाला गंधरं कञ्जनेत्रं सदयदवदहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंग प्रथम नमना पांडुरंग प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमान दुसरी चरण संतांजिया त्यांच्या कृपादानी गतीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवो दरारतावतारं कलंकं कपिज्योतिका मोदी वक्त्रं खलानीशबादा प्रणोदार्हदक्षं समाधिस्तमृतिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती गंगा विशुद्धं यतपाद स्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधि समृद्धिं नमामि गंगागिरि योगिराजम् तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम् सदालंकृतं साधु संन्यास योगम् मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थनीतिम् नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपम् संपाद्यगणं च विधाय भक्तिं निलोकितोऽयेन समाधि राजा वैराग्यवन्तं सुविचारयुक्तम् नमामि जोगमो शिरसा गुरुं शरदिदु समाकारे परब्रह्मा स्वरूपिणी वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते जयांचे गिलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तिचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठला विठ्ठला करी हेचे काम मना जपे राम राम लागो हाची छंद मना गोविंद गोविंद अधिष्ठान दैवत भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आदिशक्ती रुक्मिणी आई साहेब भगवान श्री हनुमानजी महाराज
मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज माऊली श्रीमंत श्री ज्ञानोबा राया जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबा राया राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरीजी बाबा स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु जोग महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो। आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंद, व्यासपीठावरील उपस्थित समस्त भजनी मंडळ, गुणीजन महाराज मंडळी सर्वांच्या चरणी श्रद्धेने वंदन करून आजच्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो। विठ्ठला 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 ताळी 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 बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल आजच्या चिंतन सेवेकरता निरूपणाकरता घेतलेला भंग संत श्रेष्ठ वैराग्य मुकुटमणी महाराष्ट्र भूषण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा स्वतःच्या मनाला उपदेश करणारा गोड असा चिंतनीय अभंग आहे। विठ्ठल विठ्ठल पवित्र भूमी श्री क्षेत्र काटे पिंपळगाव भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आदी शक्तिरी रुक्मिणी आईसाहेबांच्या असीम कृपेने योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज यांच्या अनंत कृपाशीर्वादाने आपणा सर्वांचे श्रद्धास्थान महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज पीठाधीश श्री क्षेत्र गोदावरी धाम बेटसरला यांच्या प्रेरणेने समस्त ग्रामस्थ मंडळी श्री क्षेत्र काठी पिंपळगाव अखंड हरिनाम सप्ताह समिती गावातील सर्व तरुण मित्रमंडळ आणि समस्त भजनी मंडळ यांच्या सुंदर नियोजनातून संपन्न होणारा हा 45वा अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ गाथा भजन श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अतिशय आनंदामध्ये उत्साहामध्ये संपन्न होतोय। परमपूजनीय 108 श्री स्वामी शतानंद गिरीजी बाबांच्या मुखारविंदातून आपण श्रीमद भागवत कथा श्रवण करतोय। त्याचबरोबर आपल्या गावचं भूषण हरिभक्तीपरायण भरतजी महाराज राऊत यांचं व्यासपीठ नेतृत्व आहे। काकडा नेतृत्व सद्गुरु गंगागिरीजी महाराज भजनी मंडळ, सद्गुरु नारायणगिरीजी महाराज भजनी मंडळ, समस्त भजनी मंडळ श्री क्षेत्र काठी पिंपळगाव। हरिपाठ नेतृत्व श्री विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळ, बजरंगबली भजनी मंडळ, समस्त महिला पुरुष हरिपाठ भजनी मंडळ काठी पिंपळगाव। अतिशय सुंदर नियोजनातून संपन्न होणारा आपला हा 45वा अखंड हरिनाम सप्ताह। या उत्सवाच्या आजच्या चिंतनाची सेवा कीर्तन सेवेचा योग तुमच्या सर्वांचं दर्शन ज्यांच्यामुळे झालं ते माझे जिवलग मित्र भजन सम्राट संगीत अलंकार हरिभक्तीपरायण सतीशजी महाराज चव्हाण यांनी संपर्क केला आणि आजच्या कीर्तन सेवेचा योग आला। कीर्तन सेवेचं आणि संपूर्ण सप्ताहाचं नियोजन गावकरी मंडळी सप्ताह कमिटी ही जवळजवळ 8 महिन्यापासून करतात। जेव्हा नवी डायरी नव्हती तेव्हा आपल्या काटे पिंपळगावची तारीख ही जुन्या डायरीत लिहिलेली होती तेव्हापासूनचं ही नियोजन आहे। आळंदी क्षेत्रामध्ये येऊन सुद्धा ही मंडळी मला भेटलीत। आळंदीमध्ये सुद्धा गुरुजींच्या मार्गदर्शनाने हा संपूर्ण व्याप गुरुजींनी सांभाळला आणि सुंदर असं नियोजन केलं। आपल्या सप्ताहाची ख्याती ही पूर्ण महाराष्ट्रावर पोहोचली। सध्याच्या सत्रामध्ये जर सध्या कोणाची चर्चा असेल, कोणत्या सप्ताहाची चर्चा असेल तर ती फक्त आणि फक्त काटे पिंपळगावच्या सप्ताहाची चर्चा आहे। कालचे कीर्तनकार पूजनीय श्रद्धेय उमेश बाबांनी सुद्धा आपल्या पिंपळगावकरांचं खूप कौतुक केलं की बेटाच्या परिसरामध्ये एवढे श्रद्धेनं आणि निष्ठेनं जोडलेली मंडळी आहेत। मला उमेश बाबांचं रात्री फोनवर एक वाक्य होतं,
आमची रात्री फोनवर चर्चा झाली की मी बेटाच्या परिसरात आलो, काटे पिंपळगावकरांचं दर्शन झालं म्हणजेच मला गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांचंच दर्शन झालं, की बाबांनी श्रद्धेनं जोडलेली परमश्रद्धेय महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी बाबांनी श्रद्धेनं जोडलेली ही मंडळी आहेत. या सर्वांचं दर्शन म्हणजे या महात्म्यांचं दर्शन मला होत असतात. ही आळंदी क्षेत्रातील चर्चा आहे. याचा अर्थ सद्गुरू जोग महाराजांचे आशीर्वाद आपल्या सप्ताहाला मिळालेले आहेत. आणि एकंदरीत संपूर्ण नियोजन सप्ताहातील सर्व वक्ते जर पाहिले तर अतिशय सुंदर नियोजनामध्ये आपण या सप्ताहाचं वेळेच्या बाबतीमध्ये सुद्धा सुंदर नियोजन केलेलं आहे. ही श्रीमद भागवत कथेलाही श्रोते मंडळी आहेत आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याकरता तर तब्बल 151 वाचक आहेत. 151 वाचक असणारा आपल्या परिसरातला एकच सप्ताह आहे, तो म्हणजे काटे पिंपळगावचा सप्ताह आहे. वाचक मंडळी एवढे आहेत. बरं, वाचकांची सेवा करायला सुद्धा तत्परतेनं हजर असणारी माझे तरुण मित्र आहेत. वाचकांना पहिले वाचायला बसले, ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पूजन झालं की लगेच चहाची व्यवस्था आहे. चहा आटोपला, नाश्त्याची व्यवस्था आहे. नाश्ता आटोपेपर्यंत ऊन वाढलेलं असतं, तोपर्यंत सरबत सुद्धा आहे थंडगार, आणि त्यानंतर भोजन प्रसादाची व्यवस्था आहे. एकंदरीत गावकरी मंडळींना द्यावेत तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. अतिशय सुंदर नियोजनामध्ये सर्व गावकऱ्यांनी यांनी यजमानत्व घेणाऱ्या सर्व यजमानांनी सुंदर नियोजन केलेलं आहे. आजच्या कीर्तन सेवेचं दातृत्व ज्यांनी दाखवलं आहे ती यजमान आहेत श्री विश्वनाथ जनार्दन पाटील धोत्रे पोलीस पाटील. त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. श्री विश्वनाथ जनार्दन पाटील धोत्रे पोलीस पाटील. आणि दुसरी यजमान आहेत श्री अनिल एकनाथराव धोत्रे पाटील. त्यांच्याकरताही जोरदार टाळी वाजवा. मी विश्वनाथ दादांना, अनिल दादांना गावकरी मंडळींच्या वतीनं, सप्ताह समितीच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद देतो. आजच्या सेवेकरता उपस्थित गायनाचार्य, भजन सम्राट, संगीत अलंकार, आपल्या बेटाचं वैभव, हरिभक्तीपरायण चंद्रकांतजी महाराज सावंत, ज्यांना मी माझा मोठा भाऊ मानतो. भाऊंना सुद्धा मी वंदन करतो. स्वर सम्राट आहेत, अतिशय गोड स्वभाव आणि गोड आवाज आणि आपल्या परिसराचं भूषण आहेत, म्हणून सावंत बाबांना सुद्धा मी वंदन करेल. त्यांच्याबरोबर ज्यांनी चाल गायली आहे, स्वर सम्राट, स्वर अलंकार, माझे जिवलग मित्र हरिभक्तीपरायण गोकुळजी महाराज शेजूळ, दादांकरताही जोरदार टाळी वाजवा. अतिशय गोड चाल गायली. आपल्या सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या अखंड हरिनाम सप्ताहातील दुसऱ्या प्रहराचे विनेकरी हरिभक्तीपरायण दादासाहेबजी महाराज जगताप, गायनाचार्य स्वर सम्राट हरिभक्तीपरायण विठ्ठलजी महाराज अवताडे, स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांकरता ज्यांनी स्वतःचं जीवन समर्पित केलं आणि पूर्ण जीवन बेटाची सेवा करण्याचा ज्यांनी विडा उचललेला आहे, श्री हरिभक्तीपरायण पांडुरंगजी महाराज चामे सांदेगावकर, तात्यांनाही वंदन आहेत. मृदंगाचार्य मृदंगमणी हरिभक्तीपरायण समाधानजी महाराज चव्हाण धामोरीकर, महाराजांनाही वंदन आहेत. मृदंगाचार्य मृदंगमणी हरिभक्तीपरायण गणेशजी महाराज मलिक शिरसगावकर, महाराजांनाही वंदन आहे. युवा कीर्तनकार हरिभक्तीपरायण दादासाहेबजी महाराज खर्डे, महाराजांनाही वंदन आहेत. पूजनीय महंत श्रद्धेय गणेशगिरी बाबांना सुद्धा मी वंदन करतो. बाबांची उपस्थिती म्हणजे मला बाबांचे आज आशीर्वाद मिळतात. बाबांच्या चरणावरती साष्टांग प्रणाम करतो. सुभदार महाराज आहेत. गायनाचार्यांमध्ये स्वतः बापू टाळी घेऊन उभे आहेत. श्री क्षेत्र वाघलगाव भजनी मंडळाचे मार्गदर्शक गायनाचार्य हरिभक्तीपरायण आमचे जिवलग मित्र रामेश्वरजी महाराज मोहीन, महाराजांनाही वंदन आहे. हरिभक्तीपरायण उद्धवजी महाराज मोहीन, महाराजांनाही वंदन आहे. हरिभक्तीपरायण वसंतजी महाराज मोहीन, महाराजांनाही वंदन आहे. हार्मोनियम वादक महाराज, उपस्थित सर्व टाळकरी मंडळी, श्री क्षेत्र नरहरी रंजनगाव सप्ताह समितीचे मार्गदर्शक असणारे आमचे बाबासाहेबजी पाटील मस्के, महाराजांनाही वंदन आहे. विनायक दादा आहेत आणि आमचा कृष्णा दादा आहे, त्यांना सुद्धा मी वंदन करतो. साऊंड ऑपरेटर गिरी महाराजांना सुद्धा वंदन करतो. गिरी महाराजांनी अतिशय सुंदर साऊंड व्यवस्था आपल्याला लिहिलेली आहे. श्रीमद भागवत कथा असेल, पारायण असेल, कीर्तन असेल, अतिशय सुंदर साऊंड आहे की आपल्याला सांगावं लागलं नाही. बाज द्या, गेन द्या, ट्रबल द्या, इको द्या, डिले द्या, मॉनिटर द्या, मिक्सर द्या, केबल द्या, स्टँड द्या, न सांगता सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीनं गिरी महाराज ऑपरेट करतात. आणि बेटाच्या परंपरेमध्ये गिरी महाराजांची साऊंड सिस्टीम ही फार गुरुवर्य पूजनीय श्रद्धेय मोठे बाबांच्या काळापासून गिरी महाराजांचं साऊंड आहे. आजपर्यंत त्यांनी ती साऊंडची क्वालिटी अतिशय चांगल्या पद्धतीनं मेंटेन ठेवलेली आहेत. गिरी महाराजांना सुद्धा धन्यवाद देतो. गोपाळवाडीचे विद्यमान पोलीस पाटील आदरणीय पांडुरंगजी महाराज जगताप पाटील, पांडुरंग दादांना सुद्धा मी वंदन करतो. आपण सर्वजण मला वंदनीय आहेत. सर्वांच्या चरणावरती श्रद्धेनं वंदन. दास माऊलीचा युट्यूब चॅनल ऑपरेटर अरुण दादा रोठे पाटील आणि दुसरे सिद्ध गणेश युट्यूब चॅनल,
सिद्ध गणेश ना, सिद्ध गणेश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, दास माऊलीचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि घर बसल्या कीर्तनाचा आणि श्रीमद भागवत कथेचा आनंद घ्या. हे दोन्ही चॅनल सबस्क्राईब करा. सर्वांना विनंती. मस्तक हे पायावर, मस्तक हे पायावर, मस्तक हे पायावर, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा गोड असा अभंग आपण आजच्या सेवेकरता घेतलाय. माझ्या जगद्गुरूंना साक्षात भगवान श्री हनुमानजी महाराजांचं दर्शन झालं आणि त्या दर्शनातनं जो साक्षात्कार झाला त्या साक्षात्काराची अनुभूती आपल्याला आजच्या अभंगामध्ये पाहायला मिळते. विठ्ठला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा परमार्थ हा 4 युगांचा आणि तुमचा माझा परमार्थ हा एका जन्माचा. 4 युग माझ्या जगद्गुरूंनी भजन केलं. कृतयुगामध्ये प्रल्हादजींच्या रूपानं भजन केलं, त्रेतायुगामध्ये अंगदजींच्या रूपानं भजन केलं, द्वापार युगामध्ये उद्धवजींच्या रूपानं भजन केलं आणि कलियुगामध्ये संत शिरोमणी नामदेवरायांच्या रूपानं आणि त्यांनी स्वतः भजन केलं. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा इथोनिया. हा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा पारमार्थिक परिपाक आहे. जगद्गुरूंना जो अनुभव आला त्या अनुभवातनं तुम्ही आपण परमार्थ करतोय. भगवंताचा साक्षात्कार हा जगद्गुरूंचा स्वतःला आलेला अनुभव आहे. एक वाक्य सांगू, जीवन आपलंच आहे पण त्याकरता मार्गदर्शन हे संतांचं असावं. जीवन आपल्यालाच जगायचं आहे आणि ते जीवन आपलंच आहे पण मार्गदर्शनाकरता संत महापुरुष पाहिजेत. ऐका बरं, एक भगिनी आपल्या बाळाला घेऊन किराणा दुकानात गेली. दुकानदाराने पहिलं, या ताई स्वागत आहे तुमचं. छोटं बाळ बरोबर आहे. काय घेणार ताई? ताई यादी काढत होत्या. तोपर्यंत दुकानदार काका त्या बाळाबरोबर बोलायला लागले. भैया शाळेत जातो? हो. सुट्टी आता? हो. कितवीला आहे? 4थीला आहे. काय घेणार दुकानातलं? काहीच नको काका. चॉकलेट्स, बिस्किट्स, वेपर्स, कुरकुरे काय घेणार? नको काका मला काही. अरे दुकान तुझं आहे, बोल जे पाहिजे ते देतो मी. हे दुकानच तुझं आहे. मला सांगा, खरंच ते बाळाचं दुकान आहे का? बाळाचं दुकान आहे बाबा. तरी दुकानदार म्हणतात हे दुकान तुझं आहे. त्याचं कारण दुकानदारानं मर्जी राखायची आहे. ती आईची राखायची का बाळाची? आईची. सध्या आपले अनुभव आठवा. आपण एखाद्या घरी पाहुणे म्हणून गेलो, 100ची नोट आईला देतो का बाळाला? हा, पाहुणा पिंपळगावचा असो नाही तर आमचा निमगाव खैरीचा असो, 100 रुपये देणार म्हणजे देणार. 100 रुपये आईला देतात का बाळाला? कोणाला? बाळाला. बरं, नोट तेव्हाच दिली जाते. त्यातली गंमत आहे, नोट तेव्हाच दिली जाते जेव्हा घरातले सगळे माणसं साक्षीला राहतात. एकटं बाळ खेळताना त्याला 100 रुपये कधी मिळालेच नाही बिचाऱ्याला. सगळ्यांच्या साक्षीनं ती एक गुंतवणूक असते आणि कधीतरी होणारी वसुली. विठ्ठला अरे काय घेतो सांग ना. बाळाच्या आईची मर्जी राखायची आहे. ती बाळ म्हणे मला काही नको. दुकानदार काकांनी चॉकलेटची बरणी उघडली, त्याच्या समोर घेतली. घे, तुझ्या हाताने घे, मुठभर घे, जे लागतील तेवढे चॉकलेट घे, मुठभर घे. आई म्हणे घे भैया. बाळाने हात मागे घेतली. नको आई, मला चॉकलेट नको. दुकानदार काकांचा नाईलाज झाला. त्यांनी स्वतः ओंजळ असे मुठभर चॉकलेट घेतले आणि त्या बाळाच्या ओंजळीत टाकले. असे ओंजळभर चॉकलेट आले. सगळं साहित्य घेऊन आई पुढे आले आणि बाळाला रागवली आई. पाठीत धपाटा टाकला. भैया शेफारला का रे? ते काका म्हणत होते तुझ्या हाताने चॉकलेट घे, का नाही घेतलं रे?
ऐकायचं नाही मोठ्यांचं तुला. हा ते बाळ हसायला लागलं. ते म्हणे आई तुम्हाला किती मार, पण याच्यातलं पॉलिटिक्स नाही कळायचं तुला. काय पॉलिटिक्स आहे, काय पॉलिटिक्स? पॉलिटिक्स म्हणजे आई म्हणते काय पॉलिटिक्स सांग. ते बाळ म्हणतं आई तुला नाही कळायचं, तू भुळी आहे. काका काय म्हणतो ते तुझ्या हाताने घेऊन मूठ भर घे. मला सांग मूठ दुकानदार काकाची मोठी का माझी मोठी? मी जर घेतली असते तर 2-3 चॉकलेट आले असते, पण दुकानदार काकाने मला चॉकलेट दिली 1 रुपया न देता 15-20 चॉकलेट कमावले. आता सिद्धांत सांगतो जीवन आपलंच आहे, पण त्याकरता मार्गदर्शनाची मोठी गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांचीच असू द्या. जीवन आपल्यालाच जगायचंय, पण महाराजांचे एक एक शब्द आमच्या काळजाला भिडतो दादा. हो, महाराजांचा परवाचा एक व्हिडिओ आहे. महाराज म्हणतात लग्न कार्याचा गवगवा असावा, परमार्थाचा गवगवा नसावा. आपण केलेली सेवा असेल, जी साधना असेल ना, ती आपल्या अंतःकरणाला माहिती असावी. आपली केलेली भजन सेवा ही आपल्या अंतःकरणात असावी, परमार्थ अंतःकरणापासून असावा. हो, महाराजांचा कालचा व्हिडिओ आहे, आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याला त्यांच्या मागे चालायचं आहे. तिन्हीची पाते चालो जाता, तिन्हीची पाते चालो जाता, तिन्हीची पंते चालो जाता, तिन्हीची पंते चालो जाता. दयानिधी संतती, संतांच्या मागे चालायचे, माझ्या जगद्गुरूंचा अनुग्रह त्याच्या मागे आपल्याला चालायचे. आपला परमार्थ किती दिवसांचा, आपलं आयुष्य किती, त्यातलं आपलं भजन किती. आपलं आयुष्य 100 वर्षाचं धरा, 100रातले 50 गेले झोपेत, किती राहिले खाली? 50 गेले. किती राहिले? 50. 50 मधले 20 वर्ष गेले शिक्षण घेण्यात, किती राहिले? 30. 30 मधले 10 वर्ष गेले आजारपणात, किती राहिले? 20. 20 मधले 3 वर्ष गेले कोरोनात, किती राहिले खाली? 17. 17 मधले 5 वर्ष गेले लग्न कार्य खाण्यात, 17तले 5 किती राहिले? 12. काय भजनाची ओरले ते पाहेगा, पाहेगा काय भजनाची ओरले ते पाहेगा, पाहेगा भजनाची ओरले ते पाहेगा, भजनाची ओरले ते पाहेगा. अल्पायुषा मानव देवा
आयुष्य मानव देह, आयुष्य कमी आपल्याला, त्यात 100 धरला आपण, शिल्लक राहतात 12. काय भजनाशी उरले ते साक्षात्कार झाला. तो भगवान पांडुरंग परमात्म्यांचे दर्शन झालं, भगवान श्री हनुमानजी महाराजांचे दर्शन झालं. ज्यावेळी कलियुगामध्ये जगद्गुरु अवतरित होतात त्यावेळी जगत आलं नाही, कारण फक्त प्रापंचिक व्याप त्यांना पाहता आला. प्रपंच 21 वर्ष अनुभवला आणि 21व्या वर्षी त्यांचं अंतःकरण देवाला विनंती करत आहेत, प्रभू संसारातला अनुभव घेऊन झाला, आता संसाराच्या तापे तापलो मी, देवा करिता या सेवा कुटुंबाची. बस आता पुरे झाला संसार, अनुभव घेतलाय, मला भजन करायचंय आणि तुमच्या भजना करता, तुमच्या भेटी करता माझं अंतःकरण व्याकुळ झालंय. भेटी लागी जीवा, भेटी लागी जीवा, भेटी लागी जीवा, लागली सीमा पाहिरा वाट तुझी पाहिरा दिवा, पाहिरा दिवा वाट तुझी लागी जीवा. व्याकुळ झालंय माझ्या जगद्गुरूंचं, कधी भेट होईल प्रभू. आणि त्याच रात्री महाराजांना स्वप्न पडलं, श्रीगुरु बाबाजी चैतन्य महाराजांचा अनुग्रह झाला आणि तो अनुग्रह त्यांनी सत्य मानला. आपल्याला जर स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये जर काही घटना घडली तर आपण ती सत्य मानतो का असत्य, खरी मानतो का खोटी? स्वप्न खोटं मानतो आपण. जर 1 कोटीची लॉटरी लागली आज रात्री स्वप्नात, कीर्तनात कमी बोलायचं कशाला, मला 1 कोटी द्यायची नाही, तुम्हाला घ्यायची नाही. वाचनात माणसाने श्रीमंत असावं, वाणीमध्ये श्रीमंती असावी. 1 कोटीची लॉटरी लागली तर उद्या खरी होईल का खोटी? खोटीची. ती घरच्यांचे बोलणे खायची वेळ. आणखी तुम्हाला काही स्वप्न पडायला लागलेत, आता काही बराडायला लागले तुम्ही. हो, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नीचे चैले जाईल राय. स्वप्नातली सत्ता ही प्रातिभाषिक सत्ता आहे आणि डोळ्यासमोरची सत्ता आहे अरुण भाऊ, ती व्यावहारिक सत्ता आहे. स्वप्नात जर ताण लागली तर प्रत्यक्षातलं पाणी जवळ असून सुद्धा ती ताण भागणार नाही. स्वप्नातली तहान स्वप्नातलं पाणी, प्रत्यक्षातली तहान प्रत्यक्षातलं पाणी. स्वप्नातला अनुग्रह वेगळा आणि प्रत्यक्षातला अनुग्रह वेगळा. तरी जगद्गुरूंनी रामेश्वर महाराज तो अनुग्रह सत्य मानला. त्याचं कारण आहे की पूर्वाश्रमीचे जे भजनाचे संस्कार होते, 3 युग भजन केलं दादा महाराज. 3 युग भजनातले संस्कार होते, ते अंतःकरणात होते. तो संचिताचा ठेवा होता आणि तो संचिताचा ठेवा उदयाला येण्याकरता मला माझे गुरुवर्य महाराज कुठेही भेटू देत, कुठेही भेटू देत, मी तो अनुग्रह घ्यायला तयार आहे. मग स्वप्नामध्ये तो अनुग्रह झाला आणि तो अनुग्रह त्यांनी सत्य मानला. त्याचं कारण तो कामनी होता ठेवा, तो या भावाचा पडला, तो या भावाचा पडला, तो या भावाचा पडला.
आपल्याला भजनाचा आनंद थेट पुढच्या वर्षी आता हे 7 दिवसात आता 3 दिवस तर संपलेत राहिलेले दिवस आपण भजनाचा मन मोकळेपणाने आनंद घ्यायचा एखादं कीर्तनकार महाराजांचं एखादं वाक्य आवडलं जोरात टाळी वाजवायची आमच्या महाराज मंडळींच्या चाली अंतकरणापासून आहे चाल संपली का लगेच जोरात टाळी वाजवायची वाजवा जोरात टाळी हा घरी गेल्यावर नाही म्हणायचं बाबाचा आवाज लई चांगला होता बरं तुम्ही घरी बाबा घरी ऐकायचं कोणी त्या बीबी जमत झाल्या पाहिजे हा आपण घरी गेलो बाबाचा आवाज नाही बाबा समोर येत ना लगेच टाळी वाजवून टाकायची हो बाबा वाटे जना तुका म्हणेसाठी गुन्हा गुणासाठी जना बाबा वाटे तुका म्हणे माणसं सगळे सारखेच असतात पण आबा एखादी व्यक्ती आपल्याला का आवडते त्याच्यात काहीतरी स्पेशालिटी असते त्याच्यात काहीतरी गुण असतो आणि तो देवानं दिलेली ईश्वरी देणगी असते ही टाळी म्हणजे ही महाराजांकरता नाही तर ईश्वरानं दिलेला जो आवाज आहे त्या आवाजाकरता टाळी असते ईश्वरी देणगी आहे बरं सरस्वती माता सगळ्यांना प्रसन्न नाही घरी गाणारे थोडे आहेत का घरच्यांचे कान पिकले घरचे म्हणतात अरे सप्तेत जाऊन म्हणा ना सप्तेत जा ना ते म्हणते सप्तेत तिथं माईक पुढे गेल्यावर आठवत नाही आम्हाला काय करावं ईश्वरी देणगी आहे हो तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जुळेला महाराजांचं स्वप्न संपलं सत्य मांडलं आणि लगेच देवपूजा आटोपली बाबांनी माझे तुकोबाराय देवपूजा आटोपतात आणि लगेच तात्काळ भजनातले शिरोमणी कोण आहेत त्यांची भेट घ्यायची आता आपल्याला भजन सुरू करायचंय भक्तीमध्ये प्रवेश करायचा आहे या विश्वातले भजनातले शिरोमणी जर कोण असतील सगळ्यात जास्त भजन जर कोण करत असतील तर ते माझे हनुमानजी महाराज आहेत हनुमानजी महाराजांकडे आले शरण शरण हनुमंता उमा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या माझे जगद्गुरु बोलतायत हो हनुमानजी महाराज अहो मला स्वप्न पडलं रात्री मला भजन सुरू करायचंय आता भजनाचा मार्ग दाखवा तुम्ही शूर आहात तुम्ही धीर आहात काय तुमचं शौर्य काय तुमचं भजन मला भजनाचा मार्ग सांगा हे दुःख भजना मारुती नंदना हे दुःख भजना मारुती नंदना सुन लो सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत सुखियों के तुम भाग्य विधाता सिया राम के काज सवारे सिया राम के काज सवारे ओ मेरा कर उतार पवन सुत बिन बारंबार पवन सुत बिनती बारंबार हे दुख भंजना मारुति नंदन हे दुख भंजना मारुति नंदन सुरारी पुकार पवन सुत बिनती जोरात 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 आलं 3 पेज व्होल्टेज आला आता काही अडचण नाही हनुमानजी महाराजांचं दर्शन घेतलं ऐका बरं अभंगाचा दरवाजा येते आता इथून अभंगात आपण प्रवेश करतोय माझे हनुमानजी महाराज भजनामध्ये एवढे तल्लीन झाले
पांडुरंग दादा तसं भजनच नाही. हनुमानजी महाराज तल्लीन झाले. कोण येतं कोण दर्शन घेतं, हो, आणि कोण किती वेळा दर्शन घेतं अजिबात लक्ष नाही. स्वानंद सुख निवासी नित्य स्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांचं आपण बेटात गेल्यावर एकदा दर्शन घेऊन पोट भरत नव्हतं. फिरून आलो का परत जाऊन दर्शन घ्यायचो आपण. कोण किती वेळा दर्शन घेत आहेत त्याकडे लक्ष नाही. आपलं जप आणि आपलं भजन भलं. विठू तुझे माझे राज्य नाही अनेकाचे काज, या बोधावरती आरूढ झालेली महात्मे माझ्या हनुमानजी महाराजांचं लक्ष नाही. पण जगद्गुरूंनी स्वतःच्या मनाला तो साक्षात्कार दाखवला की हनुमानजी महाराज जे भजन करतायत, जो जप करतायत तो राम नामाचं जप आहे, दुसरं भजनच नाही हनुमानजी महाराजांचं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, अवधपुरी के राजा राम, श्रीराम जय राम जय जय राम, अवधपुरी के राजा राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम. हनुमानजी महाराजांचं भजन चाललंय आणि जगद्गुरूंनी तो साक्षात्कार दाखवला. स्वतःच्या मनाला समजावून सांगतायत, हे मना कालपर्यंत बरेच कामं केलेत संसारातले, संसारातलं काम सोडून आता एक काम करायचं जे माझे हनुमानजी महाराजांचं मन जप करतंय राम राम, हेच काम कर. अभंगाचं पहिलं करी हेच काम,
मना जपे राम राम. हे म्हणा तू हेच काम करायचा, राम राम असा जप कर. आपल्याला तरी राम राम असा जप कर म्हणतायत महाराज. एकाला राम नव्हतं म्हणतायत, त्याला म्हणे तू मरा म्हण. मरा म्हणजे मृत्यू आणि राम म्हणजे जीवन. मृत्यूच्या जपाने जीवनाचा काय अर्थ लागू शकतो हे वाल्या कोळ्याने जगाला शिकवलं. विठ्ठला विठ्ठला राम राम असा जप का करायचा? भगवान प्रभू रामचंद्रजींचंच नामस्मरण का करायचं? त्याचं कारण रामायणामध्ये आलेलं आहे. रामायणातला एक गोड प्रसंग आहे. भगवान प्रभू रामचंद्रजींचं रावणाचं युद्ध संपलं. सायंकाळची वेळ झालेली. भगवान प्रभू रामचंद्रजींनी युद्धभूमीवर नजर टाकली. रावणाचा मृतदेह पाहिला. युद्धभूमीवरचे बाकीचे मृतदेह देवाने पाहिले. युद्धभूमीवर आक्रोश सुरू झाला होता. माता भगिनी मृतदेहांच्या जवळ येऊन रडत होत्या. केस मोकळे सोडून रडत होत्या, ऊर बडवत होत्या. युद्धभूमीवर जणू काय रक्ताचा सडा शिंपडावा अशी युद्धभूमी समजते. भगवान प्रभू रामचंद्रजी उद्विग्न झाले, एकांतात जाऊन बसले. युद्धभूमीवरती मंदोदरी माता आल्या, रावणाच्या धर्मपत्नी. 5 पतिव्रतांमध्ये एक पतिव्रता मंदोदरी माता. मंदोदरी मातेनं रावणाच्या मृतदेहाचं दर्शन घेतलं. स्वतःच्या हाताने कपाळावरचं कुंकू पुसलं आणि युद्धभूमीवर आवाज दिला, माझ्या मालकाला ज्यांनी मारलंय मला त्यांना भेटता येईल का? एक सेवकाला मंदोदरी मातेला प्रभूजवळ आणून सोडलं. भगवंत पाठमोरे बसलेले. मंदोदरी मातेची सावली अंगावर पडणार इतक्यात प्रभू उठून उभे राहिले. मागे वळून पाहिलं. मंदोदरी मातेंना पाहिल्याबरोबर पहिला शब्द उच्चारला, प्रणाम माते. युद्ध व्हावं माझी इच्छा नव्हती. तुमच्या मालकाच्या हट्टापुढे माझा नाईलाज झाला माते, क्षमा करा मला. आज तुमच्या कपाळावर कुंकू नाहीये, याला मी जबाबदार आहे. या युद्धभूमीवर असंख्य माता रडतायत, या सगळ्या आक्रोशाला मी जबाबदार आहे. मला क्षमा करा माते. त्यावेळी मंदोदरी माता म्हणतात, प्रभू मी तुम्हाला दोष द्यायला आलीच नाही, मी तुम्हाला शिव्या शाप द्यायला आलीच नाही. मला फक्त त्या दिव्य शक्तीचं दर्शन घ्यायचे, ज्या दिव्य शक्तीनं माझ्या मालकाला पराभूत केलंय. कारण पराभव नावाचा शब्द माझ्या मालकाच्या शब्दकोशात नव्हता. आजपर्यंत माझा मालक पराभूत झाला नव्हता. ज्याने 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुखोदित केले, ज्याच्या चरणाजवळ अष्टमा सिद्धी होत्या, ज्याने 33 कोटी देव बंद करून ठेवले होते, ज्याने भगवान शिवाजींची कृपा प्राप्त करून घेतली होती. जर माझे मालक गायला लागले, स्वर्गातील गंधर्व त्यांचं गायन ऐकायचे. ओम देवराज सेव्यमान पावनागी पंकजं जालयज्ञ सूत्र निर्दुषितरं कृपाकरं नारदादि योगी वृंद वंदितं दिगंबरं काशिकापुराधिनाथ काल भैरवं भजे. काशिकापुराधिनाथ काल भैरवं भजे. काशिकापुराधिनाथ काल भैरवं भजे. तर कधी गाणं स्तोत्रामध्ये जर गायन सुरू केलं माझ्या मालकाने, गंधर्व ऐकायचे स्तोत्र, शिवतांडव स्तोत्र माझ्या मालकाने गावं. मंदोदरी माता बोलतात, आजपर्यंत माझा मालक कधी पराभूत झाला नव्हता, आज मात्र माझा मालक पराभूत झाला. नेमकं कारण काय असावं, कोणती शक्ती असावी, त्या शक्तीच्या दर्शनाकरता मी आले. आणि प्रभू मला आल्याबरोबर त्या दिव्य शक्तीचं दर्शन झालं. कोणती दिव्य शक्ती ऐका बरं. आजच्या कीर्तनातला प्राण आहे हा दृष्टांत. मंदोदरी माता म्हणतात, माझ्या मालकाकडे सगळ्या गोष्टी उपलब्ध होत्या, पण माझ्या मालकाची माता बहिणींकडे पाहण्याची नजर चांगली नव्हती. आम्ही लाख वेळा समजावून सांगितलं, आदी भगवती सीता माता जगाची जननी आहे, आपण त्यांच्याबद्दल वाईट विचार करू नये, माता बहिणींबद्दल वाईट विचार करू नये. परस्त्रिया सदा बहिणी माया. लाख वेळा समजावून सांगितलं, स्वामी परिणाम वाईट होतील,
आमच्या मालकाने नाही ऐकलं, शेवटी परिणाम भोगावा लागला. आणि माझ्या मालकात आणि तुमच्यात एक फरक आहे प्रभू. मी तुमच्या जवळ आले, मी तर परश्री आहे. तुम्ही मला पाहिल्याबरोबर सगळ्यात पहिले जो शब्द उच्चारला तो शब्द आहे प्रणाम माते. परस्त्रीबद्दल तुमच्या अंतःकरणातलं जो मातृत्व भाव आहे आणि जो आदर आहे, या आदरामुळं आजपासून प्रभू तुम्हाला मर्यादा पुरुषोत्तम नावानं ओळखलंच जाणार आहे. त्या विश्वामध्ये तुमचं नाव, विश्वात तुमचं नाव अजरामर होणार आहे. म्हणून करी हेची काम, करी हेची काम, करी हेची काम, करी हेची काम. करी हेची काम, करी हेची काम. राम राम मना जपे राम राम, लागो हाची संग, 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 लागो हाची संग. तरी हेची काम मना जपे राम राम. जप करताना काळजी घ्या, ऐका बरं. जप करताना, भजन करताना, पारायण करताना, कथा ऐकताना, सद्गुरू महाराजांचं दर्शन घेताना, दैवाला नैवेद्य दाखवताना सगळ्यात महत्वाचा अलंकार जर कोणता असेल तर तो अलंकार आमच्या जवळ पाहिजे. तो अलंकार जर जवळ असेल तरच भगवंताची कृपा प्राप्त होते. कोणता अलंकार, कोणता दागिना? सोन्याचा नाही, टवकरले होते सगळे दागिना. मी देतो तुम्हाला आज कीर्तनातून, माझ्याकडून घेऊन जा. बऱ्याच जणांकडे आहे, पण ज्यांच्याकडे नसेल त्यांनी घेऊन जा. कोणता दागिना? सोन्याचा नाही, चांदीचा नाही, रुपयाचा नाही. देवाकडे जाताना, संतांकडे जाताना, वडीलधाऱ्यांकडे जाताना, गुरुजन महात्म्यांकडे जाताना एक महत्वाचा अलंकार पाहिजे, आणि तो अलंकार म्हणजे आमच्या अंतःकरणातील नम्रता. 3 शब्दांचा अलंकार आहे नम्रता. भगवंताला फक्त हात जोडणं प्रिय नाही, तर अंतःकरणपूर्वक हात जोडणं प्रिय आहे. देवाला नैवेद्य प्रिय नाही, तर अंतःकरण नम्र असून तो नैवेद्य भगवंत स्वीकारतात. अंतःकरणातील नम्रता महत्वाची आहे. लक्षपूर्वक ऐका. सर 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 झुकाने से, सर सर झुकाने से नमन आधा नहीं होता पगले, सर झुकाने से नमन आधा नहीं होता पगले, दिल भी झुकाना पड़ता है सारी इबादत को पाने के लिए. हात जोडणं म्हणजे वंदन नाही, डोकं टेकणं म्हणजे वंदन नाही, तर अंतःकरणपूर्वक देवाला शरण जाणं हीच खरी भक्ती आहे. जुने माणसं एक वाक्य बोलायचे, मला अर्ध आठवतंय, अर्ध तुम्ही सांगा. जुने माणसांचं वाक्य अर्ध आठवलं मला रामेश्वर महाराज, अर्ध आपण बसणाऱ्यांकडून आठवून घेऊ. जुन्या माणसांचं वाक्य, हत्ती होऊन लाकडं फोडण्यापेक्षा मुंगी होऊन साखर. बघा किती सोपं आहेत की नाही. मुंगीला मागायची गरज आहे, मुंगी आपोआप नैवेद्य घेते, कारण मुंगीच्या अंतःकरणातील नम्रता. मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा
लहानपण देगा देगा देवा लहानपण देगा देगा देवा देगा देवा तुका म्हणे जाण व्हावे लहाना हुनी लहान अंतःकरण नम्र असावं नम्र झाला बोता तिने कोंडिले 5 वाक्य सांगतो एवढे 5 वाक्य प्रसाद म्हणून लक्षात ठेवा जाता जाता 5 वाक्य प्रसाद म्हणून लक्षात ठेवा सोनं वितळलं की त्याचे अलंकार होतात 1 लोखंड वितळलं की त्याचे अवजार होतात 2 पीठ नरम झालं की त्याची भाकरी होती 3 माती नरम झाली की त्याची शेती होती 4 आणि माणूस नम्र झाला ना की त्याचाच देव होतो 5 अंतःकरण नम्र असावं राहतील 5 वाक्य लक्षात सोनं वितळलं की त्याचे अवजार होतात हा काही म्हणतात तू अवजार कर नाही तर अलंकार कर आम्हाला सोड भाऊ एकदाचा सोन्याच्या गोळ्याला कमी किंमत आहे त्या अलंकाराला किंमत जास्त असते कारण ते वितळलं लोखंडाचा धातू गोळा आहे त्याला कमी किंमत आहे पण अवजाराला किंमत वाढली वितळलं पिठाचा डबा आहे नुसता डबा जीव लावून ठेवण्यात मजा नाही ते पीठ नरम झालं भाकरीचा प्रसाद झाला हो काळी आई आहे नरम झाली आम्हाला प्रसाद देऊन गेली तसा माणूस आहे नम्र असावा हा भगवंतासमोर नम्र असावा कधी हेची काम मना जपे राम राम जप केला मनानं राम राम जप करणं आणि छंद लागणं काय संबंध आहे जप हा काही तासांचा आहे छंद आयुष्यभराचा आहे ऐका बरं जप काही तासांचा आहे काही मिनिटांचा आहे पण छंद आयुष्यभराचा आहे त्याचं कारण मनाचा स्वभाव आहे तुम्ही एकदा या मनाला फक्त जप करू द्या माऊलींनी मनाचा स्वभाव सांगितला या मनाची एक निके जे देखील या घोडीची या ठाया सोके मनोनी अनुभव सुखाची कौतुके दावीत जैसी मनाचा स्वभाव आहे तुलना करणं सारखं तुलनेमध्ये राहतं मन कालचा दिवस आजचा दिवस मागचा उन्हाळा हा उन्हाळा पुढचा उन्हाळा ही तुलना करत राहतं सकाळची भाजी संध्याकाळची भाजी तुलना करतं मन माताबाईंना एक ट्रीट सांगतो एक युक्ती सांगतो एक तुमचा अभिमान सांगतो माताबाईंनी जर घरची माणसं जेवायला बसले आणि जेवायला बसल्यावर त्यांनी 2-4 घास घेतले आणि लगेच म्हटले ना मीठ आहे का मिरची आहे का मिरची आहे का लोणचं आहे का ठेचा आहे का नाही पापड भाजी ती का असं जर म्हटले ना तर समजून घ्यायचं भाजी जाम बोर झाली पण सांगायची हिंमत आहे ना म्हणजे तुमचा दरारा काय विठाला ज्यांना कळालं त्यांना धन्यवाद बाकीचे फार टेन्शन घेऊ नका आता तुलना करणं हा मनाचा स्वभाव आहे या मनाची एक निके जे देखल्या उडीची ठाया सोके म्हणून अनुभव सुखाची कौतुके दावीत जायचे मनाचा स्वभाव आहे तुलना करायची जप केला की पोलीस पाटील जपातलं सुख मनाने चाकलं मग त्या सुखाची तुलना ही प्रपंचातल्या सुखाबरोबर करतं मन आणि त्याला प्रपंचातलं सुख नको वाटतं आता जे जपातून मिळालं जे सुख आहे बस त्या सुखात ते मन रमून जातं आणि ते परत प्रपंचात येत नाही परत माघारी येत नाही येणे सोसे मन झाले हव भरी परत माघारी येत नाही
लाचावली मन लागलीसे गोडी ते जिवे ना सोडी ऐसे झाले. एकदा प्रपंचातून ते मन बाहेर निघालं ना, ते भजनात आलं ना की ते परत प्रपंचात जात नाही. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखील. जगद्गुरूंचा अनुभव आहे. भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. आनंद मिळतो देवाच्या चरणाजवळ, म्हणून आनंदा करता देवाच्या चरणाजवळ आमचं मन आणावं याकरता जप करावा. करी हिची काम मना जपे राम राम. आनंद दोन ठिकाणी आहे, एक देवाच्या चरणाजवळ आणि दोन निस्वार्थ सेवेत. विठ्ठल परमार्थ आनंदा करताय, जप आनंदा करताय. आनंद दोन ठिकाणी मिळतो, एक देवाच्या चरणाजवळ मिळतो, दोन निस्वार्थ सेवेत आनंद आहे. स्वतः करता जगलं ना तर कोणी दखल घेत नाही. थोडंसं इतरांकरता जगून पहा, आपली भगवंत नक्कीच दखल घेतल्याशिवाय राहत नाही. उन्हाळ्यात आपल्याला काळजी घ्यायची. उन्हाळा फार तीव्र आहे आता. कैलासभा एवढा उन्हाळा कडक, हा तुम्ही सुद्धा पाहिला नसेल, एवढा कडक उन्हाळा आहे. आता एप्रिल, अजून मे जायचं आहे. हां, आपल्याला उन्हाळ्यात काळजी घ्यायची. आपण आपल्याकरता कुठूनही पाणी आणतो दादाभाऊ महाराज, कुठूनही आणतो. आपण किती दुर्भिक्ष होऊ द्या, आपल्याला पाणी मिळणार म्हणजे मिळणार. आपण कुठूनही आणू, पण आमच्या पक्ष्यांना कोणी पाणी द्यायचं. आपल्या घराच्या बाहेर एक छोटीशी कुंडी तयार करू आपण, आणि त्या कुंडीमध्ये एक थोडंसं छोटंसं पाणी टाकून देऊ त्याच्यात. त्या कुंडीतलं पाणी पाहिलं की आमचे पक्षी येतील आणि पाणी पितील, आपल्याला भरभरून आशीर्वाद देऊन जातील. हा सोपा परमार्थ आहे. इतरांकरता जगणे, स्वतः करता जगलं तर कोणी दखल घेत नाही. आपण दरवर्षी घरं स्वच्छ करतो, आपली कोण दखल घेतं का? कोणीच दखल येत नाही. हा, एकाने घर साफ करताना फोटो घेतला, घरच्यांना मदत करीत होता, आणि तो सेल्फी घेतला, एक झाडू हातात सेल्फी घेतला, आणि तो सेल्फी लगेच स्टेटसला अपलोड केला. स्टेटस खाली कॅप्शन दिलं, माझं घर साफ करताना घेतलेला सेल्फी. कॅप्शन आलं, स्टेटसला फोटो आला. काही टार्गेट नेम धरून बसलेलं राहतात दिवसभरात. नुसतं स्टेटस पडायचं उशीर आहे. नियम धरून बसेल होता एक जण, हो, काही पट्टी पाशे नियम धरून बसेल होता स्टेटस. त्याच्यावरून बरेच वाद होतात. काय बाबा आमचं स्टेटस पाहत नाही तुम्ही, तुमचा व्हिडिओ दररोज स्टेटसला. एकाने कमेंट दिली खाली, तुझं घर साफ करताना घेतलेलं सेल्फी, घर तुझं साफ करतो, आमच्यावर उपकार करतो का? आपलं घर साफ करतो, कोणी दखल का घ्यावी बरं आपण? या जगात एक महात्मा होऊन गेले दादा, ज्यांनी रस्त्याने चालतानाच उद्धव महाराज हातात खराटा घेतला. हातात खराटा घेतला, रस्ते स्वच्छ केले, रस्त्यातली गावं स्वच्छ केली. त्या महात्म्याची दरवर्षी जयंती आणि पुण्यतिथी होते. त्या महात्म्याचं नाव आहे सद्गुरू गाडगे बाबा महाराज. आपण पोटभर जेवतो, घरच्यांना पोटभर जेवू घालतो, आपली कोण दखल घेतं? या विश्वात 250 वर्षापूर्वी एक महात्मा अवतरित झाले की ज्यांनी खांद्यावर भागवत धर्माची भगवी पताका घेतली आणि 250 वर्षापूर्वी प्रतिज्ञा केली की मी या विश्वाला असा अखंड हरिनाम सप्ताह प्रासादिक रूपानं देईल की ज्या सप्ताहामध्ये 7 दिवस अखंड भजन असेल, येणाऱ्या भाविकांना भोजन प्रसाद असेल, एकही भाविक मी विनमुख जाऊ देणार नाही, आलेल्या सगळ्या भाविकांना मी भजनातनं आणि भोजनातनं तृप्त करेल, अशी प्रतिज्ञा आणि अखंड हरिनाम सप्ताह या महात्म्याने सुरू केला. आज तागायत त्या सप्ताहाचा इतिहास असा आहे की या विश्वातला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद असलेला एकमेव आणि अद्वितीय सप्ताह जो या महात्म्याने सुरू केला तो एकमेव सप्ताह ठरला. त्या महात्म्याचं नाव आहे सद्गुरू गंगागिरीजी महाराज. एकमेव सप्ताह आहे. आपल्याकडे जर एखाद्या पाहुण्याने आगंतुक जेवायला मागितलं, आगंतुक जेवायला आला बा पाहुणा, तर आपण त्याला काय म्हणतो? अरे कधी जेवण मिळाला? काय गंगागिरी बाबाचा म्हणे ती. सद्गुरू गंगागिरीजी महाराज या आलेल्या भाविकांना तृप्तच करतात दादा. हा निस्वार्थ सेवेतला आनंद आहे. जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा, जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा, हे जाणता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा, आनंद या जीवनाचा
मिळतो सेवेत. आपण सप्ताहामध्ये वाढण्याची सेवा केली ना, सद्गुरू गंगागिरीजी महाराज आपल्याला काहीच कमी पडू देत नाही. काहीच नाही. माझ्या माता बहिणी इतक्या भाग्यवान आहे की आपल्या काटे पिंपळगावची पंगत असते मोठ्या सप्ताहामध्ये. त्या मोठ्या सप्ताहाला आपण भाकरीचा जो प्रसाद बनवतो ना, त्या प्रसाद बनवणाऱ्या माझ्या माता बहिणी भाग्यवान आहे. कारण सांगतो, आपल्या 2 हाताने बनवलेला भाकरीचा प्रसाद जो मंदिरापर्यंत आपण घेऊन येतो, मंदिरातून आपल्या गावातील तरुण मित्र मंडळ, भजनी मंडळ सप्ताहाच्या ठिकाणी ती पंगत घेऊन जातात. आणि सप्ताहाच्या ठिकाणी कार्यक्षेत्रावर गेल्यानंतर आहे ना, आपल्या हातच्या भाकरीचा प्रसाद स्वीकारण्याकरता स्वतः सद्गुरू गंगागिरीजी महाराज असतात तिथे. हो, याच्या पुढे सांगतो, सद्गुरू गंगागिरीजी महाराजांनी 7 दिवसात या विश्वातल्या सगळ्या महात्म्यांना बाबाजी आमंत्रित केलेलं असतंय. विश्वातले म्हणतो, योगी, जपी, तपी, संन्यासी, महामुनी हे सगळेचे सगळे महात्मे तिथे येतात सप्ताहाला. आणि तुमच्या माझ्यासारखे सामान्य वेश घेऊन तिथं राहतात. आपल्या भाकरीचा प्रसाद हा त्या महात्म्याच्या मुखात गेल्यानंतर त्या महात्म्याचे जे आशीर्वाद मिळतात ना, ते आपल्याला लाख मोलाचे ठरत असतात. कारण हो, निस्वार्थ सेवेतला आनंद आहे. एक, निस्वार्थ सेवा करा. मंदिरामध्ये दिवा लावण्याची सेवा असू द्या, मंदिर स्वच्छ करण्याची सेवा असू द्या, गावातल्या सप्ताहामध्ये अन्नदानाची सेवा असू द्या, यजमानत्व असू द्या, ही सेवा अखंडपणे करा. आपल्या जीवनामध्ये आपल्याला काही उणीव जाणवणार नाहीत. तिथं आनंद एक. आणि दुसरा आनंद मिळतो देवाच्या पायाजवळ. कारण भगवान परमात्मा आमची सगळी जबाबदारी स्वीकारतात. सगळी जबाबदारी स्वीकारलं जाणारं स्थान आम्हाला सापडलं की तिथं आनंद आहे. विठ्ठला विठ्ठला. मला माता बहिणींना एक प्रश्न विचारायचा आहे. सोपा प्रश्न आहे, एकदम सोपं उत्तर आहे आणि 5 सेकंदाच्या आत उत्तर द्यायचं. विचार करून उत्तर बदलतं, विचार करून नाही द्यायचं. लगेच आलेलं उत्तर लगेच देऊन टाकायचं. संसारामध्ये आपल्याला आनंद मिळतो, सासरला मिळतो का माहेरला? मी बसू खाली ना राग येत असेल तर. सासरला मिळतो का माहेरला? म्हणजे भांडणं लावून जाणार नाही, मी काळजी करू नका. आमच्या माता बहिणी सासरला राहतात आणि ते माहेरचं नाव घेऊन कसं काय जमणार? सासरला पण आनंद आहे आणि माहेरला पण आनंद आहे. गोकुळदादा, सासरच्या आनंदामध्ये जबाबदारी असते आणि माहेरच्या आनंदात जबाबदारी नसते. माझ्या बहिणीला जर सकाळी 11 वाजता जागेवर जेवण पाहिजे असा तिने हट्ट धरला तर सकाळी 11 वाजता जागेवर जेवण मिळेल तिला. सासरला मिळेल का माहेरला? माहेरला. सासरला 11 वाजता जेवण मिळेल, पण घरच्या सगळ्यांना पोटभर जीव घालावं लागेल, ही जबाबदारी आहे. आणि माहेरला अजिबात जबाबदारी नाही. मला बाकीचं माहित नाही, मला इथं ताट जागेवर पाहिजे, जेवण जागेवर पाहिजे. हट्ट धरला, जागेवर जेवण मिळतंय. माझ्या बहिणीनं जर दुपारी 4 वाजता गरम गरम भज्याचा हट्ट धरला, कांद्याची वेगळी, बटाट्याची वेगळी, घोसाळ्याची वेगळी, त्याच्यात पापड करायचे, तळलेले वेगळे, भाजलेले वेगळे, घासातून हिरवीगार मिरची आणायची, कढईत फोडणी द्यायची, बाहेर काढून त्याला मीठ मारायचं, मस्त ठसका उठतो. असे कडक भजी काढले, कडक. 4 तुम्हाला प्रॉब्लेम यायला लागला काय? मला प्रॉब्लेम यायला लागला तर 4 वाजता जर भजे खावाटले, 4 वाजता जर भजे खावाटले, 4 वाजता भजे मिळतील. सासरला मिळतील का माहेरला? माहेरला. सासरला भजे मिळतील 4ला. भजे भजे अरे गवताची वजे, भजे कसले? माहेरला जबाबदारी स्वीकारली जाते. तसं पुरुष मंडळी, माता बहिणी, टाळकरी मंडळी, आपण सगळेजण सासूरवासात आहोत. आपल्या सगळ्यांचं माहेर. माझे माहेर पंढरी, माझे माहेर माझी विठ्ठल रखुमाई कुंडाली कराहे बांधो. टाळ तरी टाळ वाजवा. वा वा. कुंडाली कराहे बांधो. पदधरे गरे गरे दादा दादा. पदधरे गरे गरे दादा दादा. पद पद
त्याची घाती काय माझे माहेर पंढरी माहेर पंढरी कळालं माहेर पंढरी ये माझे माहेर साजनी. जनाबाई वर्णन करतात, माऊली वर्णन करतात, जाई नगे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा. आज बाबा वर्णन करतात, एका जनार्दनी शरण कधी माहेराची आठवण. म्हणून माहेर देवाजवळ आहे, म्हणून करी हेची काम मना जपे राम राम. मग ती एकदा जपामध्ये गुंतलं ना की मनाचा स्वभाव सांगून गेलो मी. तरी गा ऐसे करी या आठा पहारा माझारी मोठ के निमिष भरी दे तुझा. निमिषभर फक्त चिंतनात मन यावं आणि ते चिंतनात आलं की त्याला छंद लागावा. विनंती अभंगाचं दुसरं चरण. लागो हाची छंद छंद लागो हाचे छंद लागो हाची छंद छंद लागो हाचे छंद टाळी जोरात 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 जोरात. टाळी म्हणजे कीर्तनातलं अँटीव्हायरस सॉफ्टवेअर. कीर्तनात कोणता व्हायरस काही नाही. कीर्तनाला बसतानाच सांगितली, मला जर डोळा लागला तर जाताना उठव. कीर्तनातला झोप म्हणजे व्हायरस आहे. बरं, इथं थंडगार हवा आहे, मस्त पंगत जोरात झाली आहे, भोजन प्रसाद जोरात झालाय. भोजन प्रसाद झाला, थंडगार हवा आली, देवाचा दरबार आहे. घरी ज्याला 2 गोळ्या घेऊन झोप येत नाही ना, त्याने या दरबारात यायचं. 5 मिनिटाच्या आत डुलकी लागण्यास संभव आहे. आणि डुलकी आहे ना, हे समाधानी झाल्याचं निदर्शक आहे. हो, डुलकी. म्हणून टाळी वाजली की आमचा उद्धार होणार आहे. टाळी वाजवणं म्हणजे नाद ब्रह्म.
आणि टाळी वाजवता वाजवता भजन करणं म्हणजे नामब्रह्म, नादब्रह्म, नामब्रह्म एकत्र आलं ना की परब्रह्म प्रगट व्हायला वेळच लागत नाही. म्हणून विठोबा रखुमा टाळी सर्वांनी टाळी वाजवा मायबा विठोबा रखुमाई चंद म्हणा गोविंद गोविंद. आपण किती दिवस जगणार आहोत माहित नाही, पण जेवढं जगायचंय तेवढं आनंदाने जगा. आयुष्याचे आकडेवारीचे बोर्ड लागत नाही, आपण केलेलं भजन मात्र शिल्लक राहत आहे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांचं आयुष्य 22 वर्षांचं आहे. विश्व माऊली झाले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य 50 वर्षांचं आहे. अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत ठरले. वयाच्या 16व्या वर्षी भगवान गोराडेश्वराच्या पिंडीवर स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करणारा महाराष्ट्रातला तरुण, वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाचा वध करणारा महाराष्ट्रातला तरुण, वयाच्या 32व्या वर्षी औरंगजेबाचा समाचार घेण्याकरता निघालेला महाराष्ट्रातला तरुण, वयाची 50 वर्षातले 35 वर्ष फक्त तुमच्या माझ्याकरता समर्पित करणारा महाराष्ट्रातला तरुण, की ज्या तरुणामुळे आपल्या अंगणातील तुळस, मंदिरावरील कळस, माता भगिनींचं सौभाग्य आणि तुमचं माझं स्वातंत्र्य अबाधित आहे. याच तरुणाने तब्बल 361 किल्ले जिंकले. 361 किल्ले जिंकून सुद्धा एकाही किल्ल्याला स्वतःचं नाव न देणारा या विश्वातला एकमेव एक राजा छत्रपती शिवाजी महाराज आहे. आज आपण कीर्तन करतोय, आज आपण भजन करतोय, याचं श्रेय जर कोणाला जात असेल तर ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनाच जातो. हो, आपल्याला भगवा रंग पाहिल्यानंतर कोणाची आठवण होते? आठवण होते मना मनाला भगवाजे न दिसल्यावर, भगवाजे न दिसल्यावर, जात पातना धर्म पाहिला जगला माणूस पुन्हा जन्म घ्या अशीच्या शिवभक्तांच्या हृदयावर. माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या राजाचं नाव
माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं माझ्या देवाचं माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर आपल्या अंतःकरणामध्ये ऐका बरं आपल्या अंतःकरणामध्ये आज जर भगवा अधिष्ठान म्हणतोय आपल्या अंतःकरणामध्ये आज भगवा अधिष्ठान जर कुणामुळे जिवंत असेल ना तर ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच जिवंत आहे. शिवशंकराचा तू अवतार हाती घेऊनी भवानी तलवार नरराक्षसांचा करोनी संहार धरणी मातेचा तू केला उतार जय देव जय देव जय शिवराया आलो तव तुम्हारी आरती गाया जय देव जय शिवराया आलो तव तुम्हारी आरती गाया शंकराचा तू अवतार हाती घेऊनी भवानी तलवार नरराक्षसांचा करोनी संहार धरणी मातेचा तू केला उद्धार जय देव जय शिवराया आलो तव तुम्हारी आरती गाया जय शिवराया जय देव आरती गाया आरती गाया ताडी वाजवा सगळ्यांनी हातवरती करा सगळ्यांनी बसणारे उभे असणारे सगळे आपल्याला छत्रपतींचा जय जयकार करायचा आहे आणि सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचं भजन घ्यायचं आणि कीर्तन सेवा समाप्त करायचं. शेवटचे 2 मिनिटं फक्त भजन करायचं आपल्याला. सगळ्यांनी हातवरती केले हातवरती राहू द्या सकाळपर्यंत. आता प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज यशवंत गुणवंत कीर्तिवंत श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जोरा जोरा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की. बस घ्या हात खाली आता. गंगागिरी बाबा गंगागिरी बाबा माझे नाथ गिरी बाबा गंगागिरी बाबा गंगागिरी बाबा माझे हरी गिरी बाबा गंगागिरी बाबा गंगागिरी बाबा माझे सोमेश्वर गिरी बाबा
करी हेची काम मना जपे राम राम लागो हाची चंद म्हणा गोविंद गोविंद. जगद्गुरूंनी विनंती केली म्हणाला तुका म्हणे म्हणा मज भीक द्यावी दिना लागो हाची चंद म्हणा गोविंद गोविंद. ज्ञानेश्वर